गाडी पंक्चर झाली. अरे पंक्चर झालते, कुठलं चाक पंक्चर झालतं? लेफ्ट राईट. लेफ्ट राईट दोन्ही चाक पंक्चर सगळं झालती काय? हा दोन्ही चाक झाली होती पंक्चर. दोन्ही चाक पंक्चर संग? बरं विचार, मला सगळे 8 वाजता सोडलं कॉलेजमध्ये. अरे तिथनं परत गाडी आल्यावर पंक्चर झाली. मला सांगतो पंक्चर झाली. अरे म्हणजे जसं की तुमच्यापासून आलं की म्हणजे त्याच्या अगोदर पंक्चर होऊ नाही, तुमच्यापासून पुढे आलं की झालं म्हणजे असं असं. अरे पण झालं तर मी म्हणतो एक चाक होईल, दोन्ही सगळीच कशी झाली? रोड हा? आपल्याला शान आहे तर. अरे रोड शेणं नाही तर पण आपण चालवणार तर चांगला आहे ना. हा अरे पण तुम्ही कुठे जाताय, काय करताय, मला कळतंय सगळं. पण तुम्ही येतंय. पॉइंटवर या ना, असं काय हा? विचारताय? आमचं काय चुकलंय विकलंय काय? चुकलंय म्हणून तर सांगतोय ना. हा लगा तुम्ही केंडो कुठं सोडून गेलाय, मटेरियल कुठं भरून गेलता? हा माझ्याकडे पोट आहे, दाखवू का तुम्हाला? दाखव बरं. हा हे कुठं केंड सोडले ते तुम्ही? बरं आहे बे, एक हुपलीस आहे म्हणून तुला संघ लावलेला, तर तू बी तसाच निघला का याच्या बरोबर? हा मी कुठे गेलता काम तू? तिथं लावलं होतं आम्हाला, ते फक्त आम्ही ते करत होतो. अरे ती करत होतो, तुम्ही त्यांच्याकडे कामाला आहे का माझ्याकडे कामाला आहे? ए, संख्याला विचार बरं, संख्या सकाळपासून किती काम होत आज? हा? गावातला 4 गाड्या पडलेल्या तिथे फक्त. हा? किती गाड्या पडल्या त्या? वॉशिंगचे 2 गिरायक माघारी गेले. हा? नाही, नाही, इथं ऑफिसात- ए, गाड्याची तू काम आहे ऑफिसात ते. लोक खाऊ नको, तू ऑफिसला जर काय ते बघू. तू काय आहे ते बघून मी आप्पाला फोन करतो ना, आप्पाला फोन करून सांगतो माझं तुमचं काय कसं आहे. विचार नाही, आपाचं माझं काय बापाला काय बोलू नका. हा तुला माझ्याकडे काम करायचं असलं तर व्यवस्थित राहावं लागल, नाहीतर माझं काय नाही विषय, मी तुझा हिसाब करून माझं देतो. काय नाही बाबा, हा. ती विजयने मला ते सांगितलं इजाला तर मी काढूनच टाकणार आहे. ती इजा तर लय डोकं खायला लागलाय. ती फक्त इजा कसं- आपापाशी काय जाणार. हा मग तुला मी सांगतो की कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे ते मला सांग, जाऊया त्याच्याकडे काय झालंय ते. आणि ते इजेच्या महत्वाच्या नादाला लागू नको अजिबात. बरं चालतं, इथनं पुढे नाही लागत. हा ठीक आहे, लवकर येतो. नाही काय चाललो मी अडचण, तिकडे. फोन कर मला काय अडचण आली तर. ए चल नाही तुझ्या आपण काय गाडी व्हिडिओ येणार नाही. ए तुला यायचं असलं तर ये, नाहीतर तिकडे चालत ये तू. ए चाल किती वेळ नाही. नाही नाही काय नाही, बसा गाडी. लगा ह्याचा विश्वास पण नाही आपल्यावर. अरे काय विश्वासाला, तुम्हाला जागेवर बघितलंय मी. काय विश्वासाला, कुठला कॉन्ट्रॅक्टदार काय येत आहे घेऊन तुम्ही कोणाला बी? कुठलं होतं, येत होतं का साहेब? हॅलो, बघा काय, मला तर काय माप वाटत नाही गड्या. घेतलेलं आहे आता बंगल्याचं, फायनल होतंय सगळं. हा? तुम्हाला ते सगळं स्क्रीनशॉट वगैरे सगळं पाठवून ठेवतो साहेब येऊ का? फायनल मध्ये. हा येऊ का? हा 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 बरं बरं ठीक आहे, चालतंय. तुम्हाला आणून पोच करतील. हा हा चालतंय, ठीक आहे. हा बोला घेऊ. काय यांचं काय, मला काय समजना काय चाललंय. काय गाड्या कंस्ट्रक्शन वर लावते ते, दुधाच्या गाड्या घेऊन कंस्ट्रक्शन वर फिरवायच्या म्हणल्यावर कसं चालायचं साहेब? हा काय काय विषय काय नक्की नाही समजलं मला. काय हे कंस्ट्रक्शन वर कुठं तुमच्या साईडला कुठं तरी गेलत गाडी घेऊन? सरांनी लावलं होतं आम्हाला. कोण आहे ते? सुशांत सर काय? सुशांत सर आपले सुपरवायझर. सुपरवायझर आहे ते. ते, त्या दिवशी इमर्जन्सी होती म्हणून गाडी पाठवली तुमच्या. अच्छा अच्छा हा 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 बर 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 हा ठीक आहे. बाकीचा मला विषय माहित नाही, पण हा. काहीतरी गाडी बघितली होती. काय त्याचं काय आपण हे विषय? बरोबर आहे का? दुधाच्या गाड्या जर इकडे फिरवायच्या म्हणलं तर कसं चालायचं? एक मिनिट थांबा जरा. हा? हॅलो हॅलो सर, नमस्कार. काय नाही, ती भाडं परवा दिवशी कुणाचं काय बघितलं होतं आपण केलेलं, साईटी वगैरे आणल्या होत्या दुधाच्या गाडीच्या काय वरनं. हा गावातली गाडी होती आपल्या दुधाची का हो? नाही नाही आता कुठं आहे तुम्ही? आता सुपर त्यांना बोलवून घ्या त्यांना. इथं या बोलवून जरा घ्या इकडे त्यांना. या 2 मिनिटं. बोलवून घ्या त्यांना. इतर आपल्या कासार साहेबांच्या साईट वरती बसलेलं आहे. नाही नाही, ते दुकानावर मला कोण नाही, जावं लागेल माघारे. काय असेल ते आता सांगून तर घ्या. या जरा थोडा वेळ या. येऊन घ्या. बरं, चालतंय साहेब. हा. हॅलो. हा ठीक आहे. हा हा ते काय साहेब विषय होतो. सुशांत त्यांचा? होय, काय मिस्त्री म्हणायला लागले तुम्ही? विचार काय यांनी काय बेनबोबटे सगळं चाललंय, काय विषय माहिती नाही, काय नाही. दुधाची केंड कुठं खाली करून जाते ते. कंट्रक्शन तुमचं कुठलं कंट्रक्शनचं ह्याचा माल घेऊन गेलते? टाकला आपण. हा. काय केलं ना? यांनी आम्हाला फोन केला गाडी का? कोणाची काय आहे? सांगितलं? गाडी कोणाची गाडी आहे? आमची राहिली, हे काम करायचं आपल्याकडं दोन्ही बी. बर हा. त्यांना सुशांत काय तुम्हाला म्हणतो ना त्या दिवशी. आम्हाला बोलणं खावं लागेल. 3 वाजता आलतंय ते आज कामावर. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सवाल आहे. आलं लक्षात तो विषय. काय मग आता काय करायचं काय? नाही पण हे बरोबर आहे का असं? नाही कसं होतं आता तुम्हाला सांगतो महत्वाचं.
हा? गडबड वगैरे काहीतरी होतं त्या कुठल्या तरी चाललं काहीतरी. नाही समजून घ्यायला आणि घे. या मिस्त्री तुम्ही या इकडे सांगतो नाही तुम्हाला. ते कसं काय नाही, असतं काय- हे असल्या गोष्टी चांगल्या नाहीत साहेब. उद्या होय, जर काय बरोबर आहे कमी की. जास्त झालं तर कोण काय निस्तारणार आहे याला. हा? बरोबर आहे की. हा? जाऊ देत असू देत काय तुम्हाला ते गाडीचं काही नियोजन झालेलं 1000 रुपये त्यांना देऊन टाका. हे काय की नाही ते अडचण पैशाचा विषय नाही तसा विषय, पण हे जर कमी जास्त काय झालं उद्या आज हे गाडी घेऊन बाहेर जाते ते अहो, कुठं आम्हाला धडकले, वाटलं ती काय भाड्याची झाले, गाडी आहे. कमी जास्त भाड्याची गाडी आहे आम्हाला वाटलं. यांना मी सकाळनच सांगून ठेवलेलं दोघांना बी दूध खातलं का डायरेक्ट दुकानावर माघारी या. बरं काम असताना सुद्धा ही 3 वाजता दुकानावर आलतंय. नाही तशी काय अडचण नाही. हा? आम्हाला वाटलं उद्या ती जर भाड्याची काय गाडी आहे. कमी जास्त आणि कुठं आपलं धडकले असते supervisor काय काही झाले काही असते गोष्टी त्याचं कोणी समजल्या. काही केलं असतं. हा? बरं. ना, दुधाची गाडी आपण दुधावर लावतो. हा? भाडं देतील वाटतं. त्यांनी भाडं बिडं काही घेतलं नाही. ते मला बोललं सुद्धा मला काय बोललं ते सांगा. ते भाड्याचं ते मी बघितल्यानंतर मला काय माहिती असेल ते झालं. बघून त्याने टाका. मला सांगितलंय काय ती सांगा त्याने. गावकरीच आहेत आपलं. तर सांगा तुमचा नंबर बघून सांगा. टाका त्यांचं काय असेल ते. पहिले मला कळलंय तुझं कॉलेज झाल्यावर लग्न करणार आहे. हो करणार आहे ते. बरं रोहिणी माझं जाऊ दे. तुला कसला नवरा पाहिजे होय सांग की मला. मला तर आर्मीवाला नवरा पाहिजे होता. कारण आर्मीवाला मला लय आवडतो आणि तुझी हाईट तुझी बॉडी लय आवडतं मला आणि हँडसम पण लय भैया तने रोहिणी फिक्स आहे इंडियन आर्मीवाला. तुला कसला पाहिजे का नवरा? मला तर बघ शेतकरीच नवरा पाहिजे. का ग असं शेतकरीच नवरा पाहिजे होय. हा. तुम्ही दोघी असं म्हणताय तर तुम्हाला तर माहितीये का तुम्हाला नवरा कसला भेटणार आहे? चांगला भेटणार आहे का पेटाला भेटणार आहे? हा कसला म्हणजे आता घरचे बघून देतील तसं चालेल, पण मला तर बाई मुंबई मधलाच पोरगा पाहिजे. रोहिणी अगं लय ऊन झालंय ग, मला तर चक्कर आली. संख्या कुठे निघाणार? निघालो वजन गावतात. होय तर तुला काय करायचं? मग आला इंडियन आर्मी वाला. रोहिणी इकडे बघ काय दिसलं? बघितलं गाडीमध्ये पण मी त्याच्याकडे बघून हसत होती. हे नक्की चाललंय काय तुझं? आता उलटी इंडियन आर्मी वाला नवरा पाहिजे ह्याच्याकडे बघून काय हसत असते. ऐक गावातल्या पोरांच्या नको नादी लागू. निवळ छपरी पोरं असते ते कळलं का? माहित नाही का प्रेम आंधळं असतं? होय प्रेमातीचा डोळा जात त्याला आता. ऐक रोहिणी नको नादी लागू त्या पोराच्या. काय माहिती इंडियन आर्मी मध्ये जातोय का तिथं पटपटीच्या तिथं नुसतं टावळत बसते. लागली त्याच्या नादाला. कपडे धुवून चल घरला गप. कॉलेज करून जा नवऱ्याच्या घरी. काही पण नाही खरं ती सांगते तुला. नाही लगेच ते इंडियन आर्मी मध्ये भरती झाला. माझ्या आई तर मला म्हणती पहिले आधी घरातली कामं करत जा आणि मग जात जा कॉलेज. तू सांग बरं घरातली कामं करून कॉलेज तर होत. आपण काय करत घरातली कामं करायची पटापटा आवरायची आणि यायचं. पण ती असते आधी बघायची कळलं का? त्या जिप्पत्याच्या आणि त्या आब्याच्या दूधगाडीत परत जायचं नाही. ती अगो असलो डोकं खातं तुला काय सांगू रोहिणी तने. अगं ती जिप्र कसलं माझं डोकं खातं. डायरेक्ट मला म्हणते मस्वाली जिप्र कुठली. काय रागू नको जिप्र तर माझ्या डोक्यातच गेली. ए पोर्रा इकडे या. होय रे तू पुण्याला गेलता ना रे कामासाठी? मग काय झालं इकडे का आलास? हो गेलो होतो पुण्याला. तिकडे काय पैसे पाण्यात परवडणं म्हणून आलो गावाला परत. तू आर्मीचं पण ट्राय करतोय. मी त्याच्या शाळेत जाताना बघितलं पळत होतास तू. लहानपणापासून स्वप्न आहे ते पूर्ण केलं पाहिजे ना. होय रे कुठे राहतोस तू? रोहिणी तुला काय करायचं त्याचं? चल की आपली गप घर. ए तुला काय करायचंय ग? मी विचारते ना. विचार बाय सांग ना कुठे राहतोस तू? पाटलाच्या मध्ये राहतो तिकडे वर. बरं बरं चांगले चांगले कर मग. हा ट्राय हो लास्टच्या वर्ष एवढं करतो की काय कर. लक लागलं तर लागलं. शेवटी नशिबात असं होतं ना. होय देवाच्या वेळी म्हणलं काय काय नाही. नशिबात नसलं तरी आपण ओढून आणू त्याचं काय नाही विषय. पण चल मला माझं काम आहे. जा जा वेदनकडे जा. पोरं कुठे गेले ती? काय सांगायचंय काल वाय जरा थोडस झालं किरकिर. काल काय आज दोन्ही पोरं आले नाही की आज. तर आता असं वाटतंय माझच काय चुकलं का खरंच पोरांची लई चुकी होती. माझी मलाच वाय जरा थोडस पश्चाताप झाल्यासारखं वाटायला. बाबू काय नेमकं काय करावं तीच काय कळ ना. पर एक कामच करतो मी. एक काम करा तुम्ही बसच जरा दुकानावर जाऊनच येतो जरा पोरं घेऊनच येतो. काय कर म्हणा बे आणि लईच कस तर व्हायला लागले. बरं येतो मीच. तुम्ही बसा जरा वेळ दुकानावर. हा बबल शेतकरी
पोरानं लय ताप दिलेलं दिसतंय. येड्या भोकाची दिसते ती का काय कोणाची? अरे आपण चुकीच केलं रे. तू बी असं बोलला की त्याला पाक केस केला का तू बी? तू बोलायला नव्हतं पाहिजे, खरंच लागा तू. मला काय कळलं नाही. अरे आपल्याला गरज आहे, आपण करतोय. आपले तारंबळ विसरून गेलो का आपण? नाही लागा तुला. आता ते मान्य बी आपल्याला आता घ्यायचं बी नाही असं वाटतं मला. त्याला माफी मागलेली बी ती कळ नाही, आता त्याला शांत बस नाही. सांग आता कसं करायचं? आपल्या दुसरी शपथ आजपासून आपण आपलं धंदा बंद करायचं. नाही लागा, खरंच लागा. हे आपण चुकलो बरं का, लय चुकलो मनापासून. त्याला असं फसवाय नको. आपण खरं खरं सांगितलं असतं ना त्याला, तर तिथं फायद्यात पडलं असतं. असं खोटं बोलून चुकलो रे आपण. त्याच्या मनात बी आपली जागा उतरली ना, का आपल्याला किती विश्वास होतो. आपण खरं बोललो असतो म्हणजे तेवढंच ती त्याला बरं तर वाटलं असतं मनाला, बाबा ही खरं तरी बोलते ती. एवढा विषय वाढला नसता ना आपला. आपापशी तर आमचा विषय गेला ना, आपाला मला हाणतात. एक तर कसं तरी पुण्याहून आलोया आणि वरनं हे जर असं विषय झाले म्हणलं मग तर आपण माझं कात्रच काढते बाबा. काय काय बसलाय? काय नाही रे, ते दुपारचा विषय टेन्शन मध्ये आले मला वाय जरा. काय झालं रे? मला पण काय कळलं नाही नक्की. नाही रे, कसं झालं माहिती आहे का, आम्ही थोडं बाहेरलो वाय जरा, थोडं पैशाच्या लालचीमध्ये. आईला आपल्याला कळलं, आपल्याला हाणतील रे, आपल्याला कळलं. हे बघा आपल्या, आपण पुण्याहून कशासाठी आलोय बघ सांग बरं? आपण कामधंदा बघायला आलो इकडे रे. हे नवीन देख केला तुम्ही वाढून. आता ते मिस्त्री काय म्हणत? काय आता वाटतं की आमची पण चुकी आहे आणि मान्य करून तू तर सांग नव्हतं लागा, तू पण त्यांची बाजू घेतली लागा. मला विशेष माहित नाही तुमचा काय. तुम्ही मला सकाळी कॉलेज मी सोडून गेला तुम्ही. माझं सोड, तू पण काय करतोय? पुरींच्या प्रेमात पडायला लागलाय काय? नाही बघ तसा काय विषय नाही. मग काय हा? झाला तर आपण तू आता तूच मला म्हणतोय आपण आलोय कशासाठी, तू काय करतोय नक्की? काय. आणि तिथे नाहीच केलं, पण केलं पाहिजे ना आपण. आपण केलं तर आपल्याकडे काम आहे, तुला माहिती आहे. मग? आपण काम सोडले म्हणजे काहीतरी आपल्या हाताला पोटायचे. त्या दिवशी पण मला म्हणतो काहीतरी विषय आहे, परत सांगतो. काय त्याच्या बोलला बी नाही, काय नाही तू. हा? हे असलं म्हणलं यार, काय मला तर लय नाही टेन्शन काय विषय नाही आलं तसा काय. असतं इकडे तिकडे करत लागा. जाऊ दे रे. काय विषय पण पोरींचं जाऊ दे. पण काय करायचं सांगा आता त्या मिस्त्रीला काय सांगू? मिस्त्रीच्या पाय पडलं तरी मिस्त्री ऐकणार नाही, असा विषय झालाय. मिस्त्रीने समजून घेतलं फायद्याच नाही तर का आपल्या पोटाचा आपा तुला माहिती आहे कसलं कडक आहे आपलं. मग काय आपण सांगू नका. आपल्याला मी म्हणलोय त्याला ऐक नाही ते, तर काय आता बोलायचं. आपण कशाला सांगायचं काय? आपण कशाला काय? काय विषय? लोक चालायला पण झाले आता. विजेचं काय नाही रे, पण तुला माहिती आहे आपा कसं आहे तर. हा? कसं राहते बघितलं ना तू, आपा कसलं कुत्रे का सांगते. चांगली गोष्ट आहे, मला गिफ्ट मिस्त्री. सॉरी बरं का, आमचं चुकलं. बरं असं दे आता, झालं गेले ती गोष्ट. आता झाल्या चुका, झालं. माझ्याकडनं 2-3 शब्द वाय जरा जास्त गेला असतील रागाच्या भरात. आपल्याला काय बोलू नका राव. नाही काय बोलत नाही. आणि लय काय म्हणाव, माझं बी काय एखादा दुसरा शब्द म्हणाव घेऊ नका. चला मला बी कर म्हणा. येड्यावाने व्हायला लागलं तुम्ही नाही दुकानावर तर. चला नाही असू द्या. आपण पोरांनो कुठल्याही गोष्टी करताना सगळं समजूनच घ्यावं लागतं. त्याचा परिणाम नाही. असू द्या घेतलंय समजून. चला काय कोणाला विषय नाही काय बोलत आपल्याला बेकार करतील आमचं. नाही घेतलंय तुम्हाला समजून. मी नाही घेणार तर कोण घेणार? बसा चला. ठीक आहे. तो बी लवकर ये, रनिंग उरकून घे आणि लवकर ये दुकानावर.